एवढ्या बार नवऱ्याचं तर ऐकून बघू. नवऱ्याला जीव तोडून सांगतोय तुला माझा विश्वास आहे का नाही, मी काय लेकरा बाळाचं वाटोळ करतोय का, बायका पोराचं करतोय का. बघू आता एवढं म्हणते काय करते त्यांच्या मनानं मला बघायचंय. तू फक्त तिथं हिरीकडे येऊ नको, तू कालवा करू नको का. एक दिवशी मी कालवा केला तर ह्यांना जास्त दिसायला लागला लगेच. मला रात्री माझं थोबाड कुठं तर काळ करा वाटत होतं. बॅगीत कपडे भरलेले तशीच बॅग पिकली या. मला मी चालली तर मला अडवून धरते तुला माझा विश्वास आहे का नाही, मी काय हे करतोय का ती करतोय का. लेकरा बाळांचं बघन तोंडन, लेकरा बाळांनी तोंडाकडे बघून बसन, त्यांच्यानं तुला काय करायचं आहे. मला त्यांच्यानं काय करायचं नाही म्हणूनच म्हणते ती माणसं माझ्या डोळ्यासमोर नको आहे ती. पण नवरा म्हणतोय आता एवढी बार विश्वास ठेव. बघू ठेवू एवढी बार विश्वास ठेवू नवऱ्यावर. आता लय वाजी फजिता केली का नाही बघ ती एक वेळेस ठेवते नवऱ्यावर विश्वास ठेवते. आता हिरीकडे येऊ नको नाही जात मी, हिरीकडे बी येत नाही काय नाही. माझे मी स्वयंपाक करते घरचं बघते. कुठं तुमच्या हिरीकडे येत नाही, तुमच्या भावाला बोलत नाही, तुमच्या भाऊजाईला बोलत नाही. मला कुठं हौस आहे त्यांच्या थोबाडा गौऱ्या थापायची. हा ज्या माणसाने आपलं वाटोळ केलं ना त्या माणसाचं मला थोबाड सुद्धा बघू वाटत नाही. थोबाड म्हणजे थोबाड सुद्धा बघू वाटत नाही. तीच विषय 17 वेळा मला गिरोपड वाटतं. माझं डोकं क्रॅक व्हायला लागले, नको नको वाटायला लागले मला. आता ही नवरा गेलाय तिथं म्हणल्यावर बायको पुण्यांदा म्हणणारच आहे माझा नवऱ्याने हिरीला काम केलं, माझीच हिर आहे, फकडीची हिर आहे. काय करणार मग पुन्हा काय करणार. मस्त मनात प्रश्न येते होतं या. बघू आता नवरा गब्बच म्हणतोय म्हणल्यानंतर काय बी मनात येते. आता काय का होईना ती हिरतीला जाव काय हो. एवढी बार आता शांत बसते तर एवढ्या वेळा शांत बसले, एवढी बार शांत बसून काय होतंय बघू दे. एवढे बार शांत बसून आपला फायदा होतोय का पहिल्यासारखाच तोटा होतोय बघू दे. तर मला आता लय तापती आणि लय टेन्शन घेते आणि तू आजारी पडल्यावर काय करायचं. माझ्या दुखण्याचं आता नवऱ्याला टेन्शन आलं. प्रतिभा तिकडं टेन्शनच नको नसते कुठं ना उगाच. मी तर आज एक शब्द बोलली भाळ का जाऊ उद्या हायच ती शब्द धरून बसायला. पण असं तसं बाईनं केला बाबाटान बाईनं केलं करत असेल कालवा. कोणतीच ऐकाय जाते कालवा करायला. तिचा नवरा माझ्या अंगावर दगड घेऊन आलेला ती नसेल तिला दिसला. नवरा तिचा दगड घेऊन येते असं करून दातन डोळण मोठं करून. हा बायकोच्या अंगावर गेल्यावर चावताळून जातोय दीर. आणि लय सगळी जर म्हणते ती दीर शिकल्या सवारलेला हाय, लय ज्ञान हाय त्याला. हा सुशिक्षित हाय ने असला सुशिक्षित वी भाऊजाच्या अंगावर दगड घेऊन जायचा. ड्रायव्हरला काल जेवण केलं नाही तर ड्रायव्हरला हाटेलात जाऊन भजी वडापाव आणून देत आहे. रात्री पुन्हा तसं म्हणल्यावर केलं भाकरी. मग मरू तिकडे आता काय व जीव आहे शेवटी माणसांचा. मला आत्मा मार वाटत नाही कस तरी वाटायला लागलं काल मला. स्वयंपाक केला नाही, नवरा उपाशी, ते ड्रायव्हर लोकाचा बिचारा उपाशी. आना पाण्यात कधीच माझा जीव गुंतला नाही. काल मला इतका राग आलता आणि इतका मनस्ताप झालता ना माझं मलाच काय करू कळत नव्हतं. मी बिचारा ड्रायव्हर बी काय वडापावनं काय त्या भजन होते ड्रायव्हरला आणला तरी उपीट केलं तर सकाळी त्याच्यावर माझं डोकंच पिसाळलं होतं बघा. कोण काय का म्हणणार लय डोकं म्हणजे लोय माझं नुसती तळपायाची आग मस्तकाला गेलती माझी. नवऱ्याला मी काय सांगितलं नवरा काय ऐक ना. आता नवरा म्हणतोय आपलाच फायदा आहे ह्यात. मग बघू आपला फायदा आहे का लोकांचा फायदा नवरा करून देते बघू तरी. आता कोणाची पुन्हा काय होईल ते होईल. खरं लय ह्या लोकांनी त्रास दिलाय विसरू शकत नाही मी. दिराचं कुणाला दिसत नाही तोंड. ते कुणाला बोलत नाही, कुणाला शिव्या देत नाही, काय नाही. माझ्या नवऱ्याच्या मरणावर उठला होता. हा हसली माझ्या नवऱ्याची गाडी बंद पडली म्हणून रातची. खो 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 नवरा बायको हसली घरात. आ ती दिवस कशी विसरू मी सांगा. आणि नवऱ्याला ती इसरायचं चांगलं दिवस आठवते ते मी. आ विसरताले का ते दिवस. ते इसर झालं गेलं सगळं इसर.
गाताय का एकत्रित यायचा प्लॅन आहे का कोणाचा? बघू काय करत. तू गप बस म्हणते मला. बघू काय करायचं तर मला बघू द्या. लय मी काल ताना केलं, सगळ्यासनी वाटलं ही बायको लय ओहर आहे, बायको लय अर्धांड आहे. तुम्ही सांगा नवऱ्याला, आपण आपल्या परपंचासाठी सांगतो त्यावेळेस नवरा जर ऐकरा झाल्या बायको काय करेल? काय मी लोकांसारखी आगाव तर गेली नाही नवऱ्याच्या चौताळून मारायला. आगाव तर गेली नाही मी कुणाला कधी. काठी कुराडे दीर मला दगड घेऊन आलता, माझ्या जागी असती ती म्हणजे तर दिराला माघारी लावली असती त्याने. असती का नसती तुम्ही सांगा. मी गप बसती मर्जीनं, ती माझा फायदा घेते. ती सगळीजण माझा फायदा घेते. ती दुश्मनाला ती म्हणते का नाही वैराला यास दिल्यावर नवरा करतोय माझा. आता ती एवढं आता घोटायचं ठरवलंय मी. काय नाही टेन्शन घ्यायचं नाही, काय नाही बघायचं काय करते तर मला बघू द्या आधी. माझी मी करतो म्हणते ना. सरळ सरळ करा तर तुमची तुम्ही कसं करायचं तसं करा. काय बोलू तर काय, मला माहीतच नाही तुम्ही पुढं काय करणार, तर काय बोलू मी आता. हा बरं मी सांगितलंय निम्मा हिस्सा मात्र हिरीत द्यायचा नाही. रुपया दिला नाही अवधिरानं. कुशाल म्हणतोय मी 65,000 दिलं. बायकोला बी सांगतोय मी दिलं. सगळ्यांना वाटतं मी शर्टाचं पैशाचं 3-3दा नाव काढते. या शर्टाचं पैसे किती येतं? ती 80,000 रुपये येतं. 80,000 रुपये शर्टाचं. मस्त सगळी त्यांच्याकडं. आज आम्ही दूध डेअरीत आणून खातोय. लेकरा बाळासने दूध डेअरीत आणतोय आम्ही. काय वाटत असेल आमच्या मनाला? सास सासऱ्याची इष्टेत आहे, सास सासऱ्याची मसर आहे ती, तरी आम्हाला त्यातली एक म्हैस देत नाही ती दुधाला. काय म्हणणार मग मी शर्टाच्या पैशाचं 3दा नाव काढलेलं सगळ्यांनी दिसतं. सगळी मलाच बोलते ती. एकतर मी कुणाशी संबंध ठेवत नाही बघा. कामाकामी पै पाहुण्यापुरतं काय कार्यक्रम असलं गेलं आलं तेवढंच बोलायचं. झालं आई बापाचा फोन आला, बरं हाय का, हाय बरं झालं का, जेवण निवांत आहे का, हाय म्हणायचं. विषय सोडायचा, लय ताण घ्यायचा नाही. तीच गोष्टी डोक्यात ठेवायच्या नाही. त्या आपल्याला हाय आधीच काय ग बाय मॅग्नेम काय तसलं हाय म्हणून सांगितलंय डॉक्टरनं. आती ताण घ्यायचा नाही डोक्यावर. काल एवढा ताण घेतला माझा, रात्री ही फुटाय झाले झालं तर डोकं. काय करायचं बरं. तिकडं आपल्या आहे त्या गोळ्या चालू आपल्या त्यांचं टेन्शन कुठं घ्यायचंय. अजून 1 महिना गोळ्या चालूच आहे त्या. नको वाटतंय मस्त बुकवत नाही डोळ्यानं. त्यामुळे बघा आपलं काम आवरायचं, धुणं भांडी स्वयंपाक आवरायचं, आपलं घरात बसायचं. काय करायचं नाही काय नाही. मसाला तेवढा 1-2दा करते. आलेलं तेवढ्या ऑर्डरी टाकायला होती. कोणाचं बघते. माझ्यानं काय होत नाही ह्यांना सांगते. आता काय कष्ट कशासाठी करायचं मग? कशासाठी करायचं? पैसे सगळं येईल तेवढं इकडेच घालवायचं. येईल तेवढं सगळं पैसे ह्यांनाच द्यायचं. कामं करायची त्यात निम्याला गेशाला आलीच ती थोरला कामं करतो बारका लुबडायचं. तसं ही बारकं कामं करतोय आणि थोरलं येतंय लुबडायला. असं काम झालंय आमच्यात. उपार्टच काम झालंय. काय करावं? उपार्टाच न्याय आहे नाही आता दुनियेत. खऱ्याचा न्यायच राहिला नाही. खरं बोलतोय, जीव तोडून बोलतोय. कोणाला त्याचं काय पडलं नाही.